सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे ऑन जॉब ट्रेनिंग आपला जो हा MA इतिहाससाठी जे विद्यार्थी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आता काम करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जे काम करायला ज्यांना काही अडचणी आहेत किंवा करायचे इच्छुक आहेत, तर त्यांना काही अडचणी, शंका जर असतील, तर त्याचं निरसन करण्यासाठी आपण जसं ठरवलं होतं, की प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आपण संध्याकाळी 4:30 वाजता या पद्धतीचं एक डिस्कशन सत्र हे आपण घेणार आहोत प्रत्येक आठवड्यामध्ये. त्या पद्धतीचं मागच्या मंगळवारी सत्र झालं नाही, मात्र त्याच्या आधी आपण मंगळवारी ते सत्र घेतलेलं होतं. त्या हिशोबानं आजच्या सत्राचं आपण आज आयोजित केलेलं आहे. तर आता मला मला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी आज या सत्रासाठी जॉईन झालेले आहेत. तर आपण याच्यामध्ये काय करूया, की प्रातिनिधिक स्वरूपात येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात अ, काही लोकांचे जे अडचणी आहेत ते समजून घेऊया. त्यातून ज्याला ज्याला ज्या अडचणी असतील, तर त्या हळू कमी होत जातील. शंका ज्या आहेत त्या कमी होत जातील आणि म्हणजे साम्य असतील त्या शंका परत विचारण्यात काही पॉइंट नाहीये. तरी देखील प्रत्येकानं आपापल्या शंका विचाराव्यात, असं मी तुम्हाला म्हणजे विनंती करतो. आणि काय करा, की ज्याला शंका आहे त्याने हात म्हणजे तिथं तुम्हाला एक तुमच्या स्क्रीनवर हाताचा पंच असतो ना, त्याचं चिन्ह दिसेल. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की मला हे लक्षात येईल की तुम्हाला शंका विचारायची आहे. मग मी तुमचं नाव घेईन, मग तुम्हाला ते शंका विचारता येईल. ठीक आहे. आता संगीता शेटे जे आहेत त्यांना प्रश्न आहे, त्यांनी विचारावं पहिल्यांदा. आपण तिथनं सुरुवात करू. संगीता शेटे विचारा तुमचा प्रश्न. ठीक आहे. सुरेखा गुरु, तुम्हाला काही विचारायचं का प्रश्न? तुमचा माईक चालू आहे, बोला तुम्ही. अभिजित बोला. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. सर, ॲज अ टीचर मी काम करतोय आणि आमच्या शाळेमध्ये शालेय स्तरावर विविध ॲक्टिव्हिटीज आम्ही कंडक्ट करतो. म्हणजे अगदी लायब्ररी असेल किंवा स्पोकन इंग्लिश असेल किंवा पिकनिक्स असतील, तर त्या बर. संदर्भात आम्ही रिपोर्ट वगैरे बनवू शकतो का? दररोजच्या शालेय स्तरावर ज्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतो त्या पद्धतीनं. आणि ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे जॉबचं ट्रेनिंग या अनुषंगानं आहे. ठीक आहे. हां, मग त्या पद्धतीनंच ते हम्म. त्या आपण- पद्धतीनेच असेल. हो. विविध शालेय स्तरावर कसं आयोजन करावं, त्यामध्ये हा मुलांचा सहभाग वगैरे या पद्धतीनं. हा म्हणजे ते ऑर्गनाईज करावं लागेल तुम्हाला. म्हणजे हां, होय, तुम्हाला होय. तुमची स्वतःची संस्था आहे का दुसऱ्याच्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता? आमची दुसऱ्याच्या संस्थेत आहे, खरं मी तिथं पदावर आहे एका आणि आम्ही विविध ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली कंडक्ट करतो. हो. म्हणजे माझा प्रश्न याच्यासाठी आहे, की तुम्ही तिथं सर्व असाल काय? हां. आणि मग तिथं तुम्हाला ट्रेनिंग देता येत नाही. इथे लक्षात मला नाही, नाही. कळलं. मी तिथं सर्वेसर्वा नाहीये. मी हा. तिथं एच-ओ-डी म्हणून काम करतो. बर. म्हणजे तुमच्या मी माझे वर्गामध्ये प्रिन्सिपल आहेत, ते आहेत. हा त्यांचं हा मार्गदर्शन लाभेल. एक्झॅक्टली. तर तसं कोण हां, असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडनं तुम्ही ते प्रमाणपत्र घेऊ शकता. हां. ठीक आहे. हां, मग त्या ॲक्टिव्हिटीचं पूर्ण नियोजन किंवा त्या ॲक्टिव्हिटीचा जो संदर्भ आहे किंवा सर्व रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो त्यामध्ये नमूद करता येईल का? विविध जे हो, हो. 60 तासाचं जे आहे ते? नमूद करायचं त्यामध्ये तसं. चालेल, चालेल. बिलकुल आणि बनवा. सर, सबमिशन याची तारीख काय असेल साधारणतः? नाही, तुम्ही ते हे करून घ्या. काय परीक्षेच्या आधी साधारण जमा केलेलं बरं. कारण कॉलेजला एक म्हणजे त्याच्यासाठी मार्क भरावे लागतात. ठीक बरोबर आहे. आहे. म्हणजे म्हणजे 5 तारखेलाच ते जमा करावं लागेल, 5 हा तारखेच्या दरम्यानच. बरोबर बरोबर. चालेल तसं. सर, चालेल. काही अडचण नाही. थँक सर. थँक हो. सर. आणि कुणाला शंका असतील तर त्यांनी माईक सुरू करा. तेजश्री बोला. हा, नमस्कार सर. हं. हॅलो.
हा बोला, येतोय ऐकू आवाज. आम्ही सुद्धा शाळाच निवडलेली आहे. मग त्या बर शाळेमध्ये आता मी सध्या म्हणजे कसं तयार केले बघा. मी प्रथम स्वरूपामध्ये प्रस्तावना केले. बर त्या शाळेची पाहणी. मग त्या बर पाहणीमध्ये ती शाळा कशी आहे? बर तुम्ही नेमकं काय ते करणार आहे त्याच्या संदर्भात सांगा. म्हणजे आता तुम्ही शाळेत काम करणार आहे, कुठल्या हां, शालेय वर मी काम विषय जो करणार आहे? निवडला आहे तो शालेय अनुभव असं निवडलंय सर. शालेय अनुभव म्हणजे? हां. शालेय अनुभवामध्ये ते शाळेचा परिसर कसा आहे, तिथलं ग्रंथालय कसं आहे हं, किंवा इतर सोयी-सुविधा कशा आहेत. हं. त्यानंतर एक 15 दिवसाचं मी तिथं एका वर्गाचं अध्यापन कार्य घेतले. हा, मग तुम्ही ते विषय काय निवडलाय? शाळेमध्ये अध्यापनाचं काम, हां, हा तुमचा विषय झाला. बरं, शाळेचा परिसर कसा आहे वगैरे हा विषय नाहीये. ती त्या अहवालात लिहायची माहिती आहे. बरं. लक्षात तुमचं हां, हे बघा, ऑन जॉब ट्रेनिंग हे इंग्लिश हां, मध्ये आपण दिलेलं आहे, बरोबर आहे. याचं मराठी भाषांतर काय होतं? हां. काय होतं सांगा मला. म्हणजे शाळेत आपण कार्यरत करत नाही नाही नाही, जे इंग्लिश मी आता शब्द सांगतो की नाही, त्याचं एक्झॅक्ट मराठी भाषांतर काय होतं? ऑन जॉब ट्रेनिंग. जॉब ट्रेनिंग. हा, याला आपण मराठीत काय म्हणू शकतो? कोण सांगतं? कुणी पण सांगा, काही प्रॉब्लेम नाही. सांगा, कुणीही सांगा. कोणी सांगेल का? मी सध्या काम करत आहे. ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग याचा अर्थ काय? हा हॅलो सर, हा ऑन जॉब बोला. ट्रेनिंग म्हणजे आपण म्हणजे जे आपल्याला विषय दिलाय त्याचं प्रशिक्षण. विषय विषय विषयाचं म्हणजे नाही नाही, आपण जे काम करताय त्याचं प्रशिक्षण म्हणजे आपलं जो कामाचं स्वरूप आहे त्याचं एक प्रकारे आपण गायडन्स घेतोय किंवा प्रशिक्षण घेतोय. बरं. हे बघा, मी परत एकदा व्यवस्थित ट्रान्सलेट करून सांगतो तुम्हाला. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे कामावर काम करताना मिळालेलं प्रशिक्षण. ठीक आहे, बरोबर. हे आपण काय करतो की आपल्याला काही कौशल्य जे आहेत ते आपल्याला मिळावीत. हा, आता हा जो मी त्याच्यामध्ये पण आपलं मागचे जे कॉन्ट्रॅक्ट सेशन झालं होतं, पहिल्यांदा याच्यावरती झालं होतं, त्यावेळी पण सांगितलंय की आपण MA आता जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 त्याच्या अनुषंगानं त्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुम्हाला MA कोर्स करताना असेल किंवा BA कोर्स करताना असेल, विद्यार्थ्यांच्या मध्ये एम्प्लॉयबिलिटी तयार व्हावी, जनरेट व्हावी आणि त्यासाठी त्यांना काही कौशल्य प्राप्त व्हावी, यासाठी आपण ते त्याच्यामध्ये काय केलं की हा ऑन जॉब ट्रेनिंगचा भाग जो आहे तो त्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. ठीक आहे. तर ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे त्याचा काय अर्थ आहे की तुम्ही एखादं तुम्हाला काम जे आहे ते तुम्ही मिळवायचं. ठीक आहे, आणि त्या कामाच्या माध्यमातून काही कौशल्य तुम्ही आत्मसात कराल. हा, त्या कामाच्या स्वरूपात तुम्हाला तुमचं प्रशिक्षण होईल, तुमची काही कौशल्य तुम्हाला प्राप्त होतील, बरोबर. आणि तुम्ही जर तुम्हाला जी मी काही मुद्दे जे दिले होते, हा, तुमच्याकडे कॉपी असेल. हे बघा, तुम्हाला आता स्क्रीन दिसत असेल, दिसते का?
नाही सर, दिसत नाहीये. दिसत आहे सर, दिसत आहे. दिसते आता? दिसते दिसते. इतरांना पण दिसते का? दिसते सर, पण आवाज येतोय कोणाचा तरी बोलतो. नाही दिसत आहे सर, आम्हाला दिसत नाहीये. दिसत नाहीये? आम्हाला दिसते. तर अजून कोणाला दिसत नाहीये सांगा? दिसत नाही का? सगळ्यांना दिसते? स्क्रीन दिसते पण बॅकग्राऊंडला तुमचा आवाज येतोय काहीतरी. नाही, ते आवाज इथं आजूबाजूचे लोक बोलतात त्यामुळे त्याला आता आपल्याला काही करता येणार नाही. ठीक आहे. ओके ओके. मी शक्य तेवढं जोरात स्पष्ट बोलायचा प्रयत्न करतो, त्यामुळे तुम्हाला मला जे म्हणायचं ते लक्षात येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, आपण या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ग्रुपवर. ठीक आहे. आणि त्यामध्ये काय महत्वाचं की त्याचं स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मी जे आता सांगत होतो याचा जो उद्देश आहे ना, तो तुम्हाला तुम्ही या माझ्याबरोबरचे जे संपर्क सत्र अटेंड केलेले असतील, आपण नेहमी काय करतो की विषयाच्या पेपरची ओळख सांगताना आपण काय करतो, पहिल्यांदा पेपरच्या आउटकम बद्दल म्हणजे कोर्स आउटकम बद्दल आपण नेहमी चर्चा करतो की नाही? तुम्ही अटेंड केलं का माझं लेक्चर? हो. हा, कोर्स आउटकम बद्दल आपण बोलतोय. आपण त्याच्यात नेहमी सांगतोय की तुम्ही या पेपर मधनं 5 गोष्टी असतात, 4 ते 5 गोष्टी. या पेपर मधनं तुम्हाला कुठलं स्किल किंवा माहिती मिळणार आहे, कुठल्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल, कुठली ऐतिहासिक प्रक्रिया जी आहे ती तुमच्या लक्षात येईल, अशी आपण काही 4-5 उद्दिष्ट नेहमी त्याच्यामध्ये सांगत असतो. बरोबर आहे. तर हा जो ऑन जॉब ट्रेनिंग आहे याची पण 1-2-3 उद्दिष्ट आहेत. काय उद्दिष्ट आहेत ती? की तुम्हाला एखाद्या काम करताना तुम्हाला काही काम करत असताना काही गोष्टींचं प्रशिक्षण मिळावं. हा, ते प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय होईल, त्या कामाचा अनुभव आणि तिथं मिळालेलं प्रशिक्षण याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये काही कौशल्य निर्माण होतील. हा एक त्याचा उद्दिष्ट आहे. दुसरं काय, एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता, त्या काम करण्याच्या ठिकाणी तुम्ही तो काम केल्यानंतर तिथली कार्यपद्धती तुमच्या लक्षात यावी. कसं काम केलं जातं, म्हणजे समजा एखाद्या कुठं तुम्ही समजा क्लेरिकल काम तुम्हाला दिलेलं असेल समजा, तर ते काम करताना कुणाकडून सही घ्यायची, तो कागद जो आहे तो एखाद्या ऑफिसमध्ये जमा करायचा असेल तर कुठं जमा करायचा, त्याची पोच कशी घ्यायची, त्याचं रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, ते एखादं त्याच्यातला कागद बनवत असताना कुठल्या पद्धतीने त्याचं स्वरूप असावं, पत्राचं स्वरूप कसं असावं. तर या गोष्टी तुम्हाला एक उदाहरण देऊन मी सांगतो. या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, त्याच्यातून शिकायची संधी मिळते. त्यातनं तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना त्याचं जे हायरार्की असते, उतरंड असते, म्हणजे समजा आता आमच्या विद्यापीठात म्हटलं तर तिथे कुलसचिव असतात, मग त्यांच्यानंतर उपकुलसचिव असतात, मग त्याच्यानंतर सहाय्यक कुलसचिव असतात. अशी एक हायरार्की असते कामाची. असं तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलात तर तिथं पण तुम्ही बोलता, जिल्हाधिकारी असतात, उपजिल्हाधिकारी असतात. तर अशी जी कामाची हायरार्की असते, अशा हायरार्कीचं पण तुम्हाला एक माहिती मिळेल. त्याच्यामध्ये ते जे संपूर्ण कामकाज कसं चालतं त्याची तुम्हाला माहिती मिळेल. याच्यातला हे समजून घ्यावं, हे पण एक त्याचा उद्दिष्ट यामध्ये आपल्याला असलेलं दिसतं. आता त्याचबरोबर तिथले काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात कामाच्या ठिकाणी. कुठलं पण कामाचं ठिकाण असेल त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन असतात, नियम आणि कायदे असतात काही. तर ते पण तुम्हाला समजून घेता यावेत, त्याच्याबद्दल माहिती मिळावी. त्याचबरोबर कसं असतं की तुम्ही ज्यावेळी एखादं काम करता, म्हणजे तुम्ही समजा एखाद्या जागी व्हॉलंटियर म्हणून काम करत असेल, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करायचं असतं, तिथं तुमच्यावर काही तिथं बंधन नसतं. पण तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीने ऑन जॉब ट्रेनिंग करता त्यावेळी तुम्हाला वेळेचं पण बंधन असतं. शाळेचे वेळ असतात, ऑफिसचे वेळ असतात. त्या वेळेच्या बद्दल किंवा त्यांनी जे काम दिले त्या काम नियमितपणे वेळेत पूर्ण करणं, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. तर ते एक त्याचं उद्दिष्ट आहे.
त्यामुळं ज्यावेळी तुम्ही हे रिपोर्ट रायटिंग मध्ये याल, तुम्ही काय करताय की फक्त वरचं भाग वाचता आणि मग नंतर तुम्ही शंका उपस्थित करताय किंवा काय नेमकं करायचं ते तुम्हाला लक्षात येत नाही असं तुम्ही म्हणताय, किंवा रिपोर्ट मध्ये काय लिहायचं असं तुम्हाला प्रश्न पडतो. तुम्ही जर हे नीट पाहिलं ना, आता जे मी सांगितलं त्याचे काही रिफ्लेक्शन जे आहेत ना, त्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला या मार्गदर्शन सूचना ज्या आहेत ना त्यात दिसतील. उदाहरणार्थ आता आपण काय म्हणलो, तुमच्यामध्ये कौशल्य निर्माण होतील, तुम्हाला वेळेचा अनुभव मिळेल. तुमच्यामध्ये काही तुम्हाला काही कायदे, रेग्युलेशन्स वगैरे याची माहिती होईल. ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोललो. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, रिपोर्ट रायटिंग करताना यातल्या काही गोष्टी तुम्ही मांडताना तुम्हाला दिसतील. म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये आला की हे रिपोर्ट रायटिंग आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कुठलं काम दिलंय, काय जबाबदारी दिली, त्याच्याबद्दल तुम्हाला इथं सविस्तर लिहायचं त्याबद्दल. किंवा तुम्हाला कुठली प्राप्त कौशल्य आणि अनुभव, म्हणजे तुम्हाला हे काम करत असताना, ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्याला कोणती नवी कौशल्य व ज्ञान म्हणजे नॉलेज प्राप्त झाले त्याचं वर्णन करायचं. तसेच आपल्या दृष्टिकोनात, म्हणजे एखाद्या ठिकाणी काम करताना तुमच्या स्वभावात फरक पडतो, तुमच्या अप्रोच मध्ये, गोष्टींकडे पाहण्याच्या अप्रोच मध्ये बदल होतो, वर्तवणुकीमध्ये बदल घडून येतो. तर असं काही बदल झालाय का तो तुम्हाला नोंदवायचा आहे. तसेच तुम्हाला काही जे काही अनुभव तिथं आले त्याच्याबद्दलची पण माहिती तिथं घ्यायची आहे. त्याचबरोबर हे सगळी कामं करताना, या पद्धतीचं ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना तुम्हाला आपल्यामध्ये काही कमतरता असतील, म्हणजे समजा आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये खूप आळशीपणा आहे, किंवा आपल्याला एखाद्या कॉम्प्युटरचं काम जमत नाही, अशा ज्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर त्याचं देखील तुम्ही बाबा त्याच्यात अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील त्या देखील नोंदवता येतील तुम्हाला. तसंच त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येईल, किंवा काय सुधारणा करणं आवश्यक आहे आणि ते कशा पद्धतीने करता येईल त्याचं वर्णन तुम्हाला या 5 नंबरच्या पॉइंट मध्ये करता येईल. ठीक आहे. तर हे जे आहे ना, आपण अशी कामं करावी की ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकता येतील, या अनुषंगानं आपण ती करायची आहेत. बोला, आता काय शंका वाटते अजून तुम्हाला? हॅलो. बोला. साधारणपणे सर हे किती पेजेस झालं पाहिजे किंवा ह्याचं लिमिट कसं काय? बघा, तुम्ही याच्यामध्ये वाचलं का आपलं हा मार्गदर्शन सूचना? बघा इथं काय लिहिलेलं आहे. 30 ते 40. आपण स्पष्ट सांगितले ना त्यात किती पेजेस आहेत ते, हो की नाही? आणि किती ते पण सांगितलं आपण, कुणाकडे किती द्यायच्या आणि कुणाकडे जे एक अभ्यास केंद्रात द्यायची ते पण सांगितलं, आणि एक स्वतःजवळ ठेवायची हे पण सांगितलं. हॅलो सर, अजून एक क्वेरी. आपण जनरली प्रोजेक्ट लिहितो ना, तर पाठपोट लिहत नाही, एका पेजवरच लिहितो, पहिल्या फ्रंट पेजवर. तर तसं पण करावं, एक पेजवरच लिहा, कारण की शक्यतो पाठपोट लिहत नाही प्रोजेक्ट. तर मग आम्ही कसं करायचं? म्हणजे काय करायला हवं, माझा मुद्दा कसा आहे लक्षात घ्या, की आपण तांत्रिक गोष्टीची चर्चा जास्त करतो आणि कंटेंट बद्दल काही बोलत नाही. बरोबर आहे, म्हणजे मजकुराच्या बद्दल आपण जास्त गांभीर्य असलं पाहिजे. मुळात कसं आहे की तुम्ही जर समजा 100 पानांचा रिपोर्ट लिहू शकत असाल तुमच्या अनुभवातून, आणि तो बायडिंग करताना तुम्ही ते बॅक टू बॅक जरी छापलं तरी, म्हणजे प्रिंट केलं तरी तुम्हाला बॅक बाउंड फॉर्मॅट मध्ये ते बनवता येतं. तर तुम्ही जर समजा 15 पेजेस लिहित असाल आणि ते पण मग पाठपोट केलं तर तुम्ही 7च पानं बनाल. मग त्याला बाउंड म्हणजे बायडिंग करता येईल का तुम्हाला? बाउंड फॉर्मॅट मी म्हणतोय त्या पद्धतीनं. त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने 30 ते 40 पेजेस आहे अशा पद्धतीनं लिहा, आणि तो एका साईडनं तुम्हाला जर हे करायचं असेल तर त्या पद्धतीने प्रिंट करा, त्याची काय अडचण नाही. त्याच्यात काही खूप असंच असायला पाहिजे असं मी कुठेही म्हटलेलं नाही. हॅलो. हा सर, हा प्रोजेक्ट लिहून करायचंय की आपण टाईप करायचंय? टाईप करायचंय. आपण इथं वाक्य लिहिलेलं आहे बघा, लिहिलं ना, टाईप केलेला प्रोजेक्ट बाइंडिंग बाउंड फॉर्मॅट.
बरोबर असा आपण स्पष्ट उल्लेख केलाय. हा हा चालेल सर. बोला भगवान बोला. हा सर काय होय कॉम्प्युटर लॅब निवडली आहे. आवाज जरा जॉब तुमचा स्पष्ट येतोय. बोला भगवान. हा मी कॉम्प्युटर लॅब निवडलेलं आहे ऑन जॉब ट्रेनिंग साठी. बर बर. हा मग कॉम्प्युटर लॅब मध्ये असणारे जे काही आता शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे. बर शाळेमध्ये एक टीचर आहे त्यामध्ये त्या बर टीचरकडे सगळ्या पद्धतीचे प्रेझेंटी त्यांचे प्रत्येक वर्गानुसार अभ्यासक्रम बर वार्षिक नियोजन म्हणजे त्यानुसार सगळं तिथं म्हणजे आहे. मग त्या पद्धतीनं तिथं त्यांना जे काही त्यांचे फाईल्स वगैरे ते मुलं बनवते. बर तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो विषय निवडला आहे. तर तो म्हणजे काय करणार तुम्ही योग्य तिथं काय करणार ते तिकडे करतात तुम्ही हा काय करणार तिथे. हा त्यामध्ये त्या ठिकाणी आपण कॉम्प्युटर लॅब मध्ये असणार जे काही टीचर ज्या पद्धतीनं मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रेनिंग देणार किंवा सांगणार त्या पद्धतीनं त्यांना सांगायचं म्हणजे शिकवणार. लॅब असिस्टंट करणार तुम्ही टीचरला हा असिस्ट असिस्टंट करणार. हा असं असिस्टंट त्याला फॉर्म्युलेट करा त्या कामाला आणि मग तसं हा रिपोर्ट बनवा. ठीक आहे. हा 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 म्हणजे ज्या पद्धतीने त्या टीचरचं काम आहे त्या पद्धतीनं हो सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तुम्ही तिथं डायरेक्ट पहिले काम तुम्हीच करता असं नाही होणार ना. तुम्हाला नाही तुम्ही नाही सांगणार पाहिजे. आपण नाही. बरोबर आहे. हा तिथं रेग्युलर कसं आहे त्यांची अपॉइंटमेंट वगैरे आहे तिथं हा दुसरी ते सांगतील केलेली तुम्ही आहे. असिस्ट कराल ना त्यांना. बरोबर हा आहे. हा त्यांना फक्त सहाय्यक त्यांच्यावर राहील सहाय्यक म्हणून. बरोबर. संशोधक असतो सहाय्यक संशोधक असतो असं आपण करतो की नाही त्या हा पद्धतीने. हा हा चालेल. हा ते लॅब आहे त्याच्यानंतर एक विभाग प्रमुख म्हणून आहे आणि त्यानंतर प्राचार्य आहे अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. चालेल ना काही अडचण. हो आता तुम्ही बघा ना मी तुम्हाला त्या उदाहरण पद्धतीनं करू शकतोय पूर्णपणे व्यवस्थितपणे जसं आपल्याला हवाय त्या पद्धतीनं तयारी करू शकतोय तशी. ठीक आहे करा. चालेल. आणि दुसरं एक सर जे जरा थोडासा वेगळा विषय बोलतोय ते 22 टाइम टेबल बघितलं मी 22/4 एक पेपर दाखवलाय ते लेट आहे का एक. नाही तो तसाच पेपर आहे त्या दिवशी आधी लावलेल्या वेळापत्रक म्हणजे जे ड्राफ्ट टाइम टेबल मध्ये होतं ना त्या तारखेच्या संदर्भात ते परीक्षा वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे आपलं 22 तारखे चुकलेलं नाहीये टाइम टेबल हा म्हणजे त्याच दिवशी आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे म्हणजे 22 ला आहे. ओके सर. हो. धन्यवाद सर. सर 22 तारखेच्या पेपर बद्दल जरा बोलायचं होतं मला. काय बोलायचं होतं. मेसेज डेट केला होता काय किंवा वगैरे मागच्या वेळी पण विचारलं होतं. हा मी नाही सर मेसेज केला. 22 तारखेच्या पेपरला आपण चेंज वगैरे करू शकतो का डेट सर आपण काय. नाही करू शकत. सर ती माझी ड्युअल डिग्री आहे ना त्याचा पण 22 तारखेलाच पेपर आहे आणि टायमिंग सेमच आहे त्याचा. कसलं कशाचं ड्युअल डिग्रीचा ड्युअल डिग्रीचं काय कुठला पेपर आहे. 22 तारखेलाच पेपर आहे सर माझा तो पण आणि टायमिंग कुठला सेमच आहे त्यामुळे ड्युअल डिग्री कुठला विषय बीएड मध्ये बीएड मध्ये. हा तुम्ही लेखी द्या तसं काय तुमचं बघू आपण. लेखी पण कसा अर्ज करा हे बघा होणार की नाही होणार मला आता सांगता येत नाही. तुमच्या आता अडचण आहे ना तुम्ही अडचण लेखी अर्ज द्या. कुणाकडे द्यायचं सर. कुणाकडे अर्ज द्यायला पाहिजे सांगा बरं. अभ्यास केंद्रामध्ये. मग अभ्यास केंद्रामध्ये द्यायला पाहिजे आणि मग ते पुढे पाठवते कुलसचिवांच्याकडे. नाही पहिल्यांदा अभ्यास केंद्रामध्ये जाणार आणि अभ्यास बरं चालेल मी त्यांना अर्ज करते सर. काय हॅलो सर. हा अर्ज करते मी सर अभ्यास केंद्रामध्ये उद्या. सर मला एक शंका विचारायची होती. विचारा. हॅलो सर. हा सर मी प्राध्यापक आहे आणि मी ग्रंथालयासाठी इंटर्नशिप करते. बर ऑन जॉब ट्रेनिंग असा शब्द वापरूया त्यासाठी. हा सर ओके. तर ग्रंथालयामध्ये म्हणजे आमच्या कॉलेजचं जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ग्रंथालय सध्या बंद आहे. मग मी सिनियर कॉलेज आमच्या शेजारीच कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन करते. चालते ना तसं. नाही याच्यात काही म्हणजे याच्यात मला विचारण्यासारखं काही नाही तुम्हाला या जागी ऐका तुम्हाला ए जागी काम करता येत नाही म्हणून तुम्ही बी जागी काम करायला जाता. त्यावेळी बी जागेचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र तिकडून हजेरी घेत असतील मला काय अडचण असतं प्रश्न येत नाही त्याच्यात. ओके सर. आणखी सर त्याच्यामध्ये आता मी ग्रंथालयात जाऊन परवा म्हणजे आता चालू केलेलं आहे मी ऑलरेडी एक 15 दिवस काम चालू केलेलं आहे. त्याच्यात कार्य जबाबदारी जे आहे किंवा
30 ते 40 पानाचा तुम्ही रिपोर्ट म्हणालात ना? हो. मग ते प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट वेगळा येणार की कसा नाही येणार नाही सर? तुम्ही मला काय म्हणायचं, तुम्ही हे पाहिलं काय मार्गदर्शन सूचना ज्या दिल्यात त्या? हा सर, बघितलंय ते मी. बरं त्याच्यात त्याच्या काय लिहिलेलं आहे सांगा बरं. ते आता तुम्ही जे फॉर्मॅट दिले त्याच्यात प्रस्तावना वगैरे सगळं प्रोजेक्ट कसा बनवावा आपला इंटर्नशिपचा, ते सगळे फॉर्मॅट दिलेलं आहे ना तुम्ही? हो. हा, मग त्याच्यात प्रस्तावना आली, तुमच्या कार्य आणि हॅलो. ह्याच्यामध्ये आलं. हा, मग त्याच्यात तुम्ही लिहाल ना, तुम्ही काय काम केलं, तुमच्यावर काय जबाबदाऱ्या होत्या ते लिहाल. मग त्याच्यानंतर जो पुढचा 4था पॉइंट आहे, हा, हा मग तुम्ही लिहाल की तुम्हाला बाबा कुठलं कौशल्य प्राप्त झाली, त्याच्यावर सविस्तर लिहाल ना. एक दिवस मी असं हा पुस्तक लावत होते, मग त्यात मला असं लक्षात आलं की विविध विषयांची एकाच विषयाची विविध पुस्तकं आहेत, मग त्यांना कसं एकत्र करता येईल, त्याचं कसं नंबरिंग करता येईल, अशा काही गोष्टी मी त्यात शिकले. हे सगळं लिहा त्यात. ओके ओके खरंच सर. त्यात. आणखी हा, म्हणजे मला काय म्हणायचं होतं की आपण तारखे आपण अटेंडन्स लिहिणार आहेत ना, ते तारखेनुसार काही लिहायला नको, ओव्हरऑल सगळं लिहायचं. हो ना, मी तसंच सांगितलं. म्हणून कार्य आणि जबाबदारी. कार्य हा म्हणजे तुम्हाला दिलेलं काम काय होतं त्याच्याबद्दल लिहा, ते तुम्ही कसं केलं त्याच्याबद्दल लिहा. हा ओके सर. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. ते गुगल टॅग फोटो जे आहेत ना करायचे, हम्म. हा गुगल टॅग फोटो म्हणून, मग ते सेंड काय करायला लागतं, सेंड करावे लागतील का तसे सेव्ह करून अपडेट ठेवायचे? आपण जसे फोटो काढतो एखाद्या हा गोष्टीचं, बरोबर आहे की नाही, आठवण म्हणून, हा तसे हे पुरावा म्हणून काढायचे, बरोबर. हा हा मोजके एक 5-10 बरोबर. फोटो काढा. ठीक आहे, गुगल टॅग हा लावून काढा. म्हणजे गुगल टॅग ते सर्च करा, तुमचा फोनचं मॉडेल आहे, त्या मॉडेलमध्ये हा गुगल टॅग फोटो कसे काढावेत असं सर्च करा गुगलला, मग ते सेटिंग दाखवेल ठीक आहे. तुम्हाला. आणि तसे हा करा. हा, ठीक आहे. म्हणजे तर ते आपल्या प्रोजेक्टला दाखवायचे जवळ आहेत ना, असावे. आपल्याला लावायचे आहेत. सॉरी. फोटो वगैरे सगळे आपण काढणार, सगळे ते प्रोजेक्ट मध्ये येणार ना? नाही, ते आपल्याकडे ठेवून काय उपयोग त्याचा, ते प्रोजेक्टला लावायचंच आहे, त्यासाठी तर आपण काढायला सांगितलंय. इकडे बघा, चालेल. याच्यामध्ये परत 7 नंबर ते टाकलेलं आहे, परिशिष्ट असं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हा परिशिष्ट असं लिहिलंय की नाही 7 नंबरला. खालील प्रमाणे कागदपत्रे व पुरावे जोडावेत. आता इथं जरा स्पेस टाकायला पाहिजे की ती गेली स्पेस. हा, काय लिहिलंय? हा, 4 नंबरचा पॉइंट आहे. ऑन जॉब ट्रेनिंग करत असतानाचे गुगल टॅग असलेले फोटो, काही फोटो टाका, 10-12 फोटो टाकून द्या. ते फोटो प्रिंट करायला पाहिजेत असं पण काही नाहीये. हा, ते काय करता येईल तुम्हाला, ते वर्ड फाईल तुम्ही बनवाल रिपोर्टसाठी, त्याच्यामध्ये ते डिजिटल टाईप मधले फोटो ऍड करून टाका तिथं. ठीक आहे, इथे ठीक आहे, लक्षात. ठीक आहे. तर ते सर प्रमाणपत्र संस्थेकडून आपल्याला मिळणार ना? काय झालं? प्रमाणपत्र जे दिलंय ना आराखड्यात, हम्म. तर ते पण टाईप करायचं ना? नाही, हे बघा, टाईप तर सगळंच करायचंय तुम्हाला. आपण हा, म्हटलं मग ना, सगळं तर टाईपच करायचं आहे. हे तुम्हाला आता मी तुम्हाला आता सांगणार, समजा प्रमाणपत्र, मी तुम्हाला फक्त असं वाक्य लिहिलं असतं त्याच्यामध्ये की हा विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपण जिथं काम करतो त्यांच्याकडनं प्रमाणपत्र घ्या. मग तुम्ही मला विचारलं असतं, सर फॉर्मॅट सांगा, विचारलं होतं की नाही फॉर्मॅट बद्दल. होय. फॉर्मॅट म्हणून मी तुम्हाला ते फॉर्मॅट मध्ये मराठीत त्याला आपण नमुना म्हणतो, बरोबर आहे. हा तर नमुन्याच्या स्वरूपात मी तुम्हाला हे सर्टिफिकेट बनवून दिलंय. हा बर बर. त्या तुम्ही टाईप करून घेतलं तर ते चांगलं व्यवस्थित सुटसुटीत होईल, त्याच्यात नाव वगैरे तुम्हाला टाकता येईल. हा हा कारण सर 30 पानं तर तुम्हाला टाईप करायचीच आहेत, बरोबर आहे. त्याच्यात सर्टिफिकेट अधिकच आहे, पण सर हा, आणि हे प्रमाणपत्र आपण, हॅलो सर, बोला. प्रमाणपत्र किंवा विनंती अर्ज जो वगैरे आहे त्याच्यावरती अभ्यास केंद्राचा सही आणि शिक्का लागतो. हो, पण आमचा प्रॉब्लेम कसा आहे की आमचं केंद्र आता कोल्हापूरला आणि आम्ही राहतो रत्नागिरीला. मी काम करणार, इंटर्नशिप करणार ती इकडे करणार, त्यामुळे थोडंसं ते तुम्हाला त्यांच्याशी बोलून तुम्ही ज्यावेळी पूर्ण करून घेऊन जाल त्यावेळी त्यांच्याकडनं सही शिक्का घ्या. ठीक आहे. ते तुमच्या आणि तुमच्या स्टडी सेंटर याच्यातला कोऑर्डिनेशनचा प्रश्न आहे. माझा आवाज आला काय? मध्ये केला जातो वाटतं इंटरनेट.
येतोय आवाज? आवाज येतोय हा माझा? येतोय. हो येतोय. तर हॅलो सर. थांबा एक मिनिट. त्या सोनाली पाटील आहेत, त्यांच्या प्रश्नाचं मला परत एकदा रिपीट करू नये जर ऐकू गेलं नसेल तर, की तुम्ही ते ज्यावेळी जमा कराल त्यावेळी त्यांच्याकडनं शिक्षा घ्या, त्याबद्दल त्यांच्याशी बोलून घ्या. ओके सर, चालेल. ओके, थँक्यू सर. हो. हॅलो सर. हा. आपलं विनंती अर्ज मध्ये आपलं संस्थेचं हे जाणार बरोबर का? काय आणि त्यानंतर आपल्याला शिवाजी संस्थेचं विद्यापीठचं काय होणार? टाकायचं का? संस्थेला आपण अर्ज हे देणार लेटर. कसलं लेटर देणार आहे त्या लेटर सांगा? हा बोला सर, इंटरनेट गेलो होतो, बोला परत बोला. आपण जे लेटर देणार ना संस्थेसाठी विनंती अर्ज, आपण दिलं संस्थेच्या नावाने, परंतु ज्यावेळी ते आपणाला विनंतीच म्हणजे संधी देण्यात येणार आहे तेव्हा ते म्हणतात की तुम्ही विद्यापीठाचं टाकायचं नाव की तुमच्या जे सेंटर आहे त्याचं नाव टाकायचं प्रतिमध्ये म्हणतात. बरं हे उघडून बघितलं का आपलं महत्वाच्या सूचना दिल्यात त्या? हो. बरं काय लिहिलंय आता? उघडलं बघा, आता मी काढले. काय लिहिलंय? पहिलं वाक्य काय कंसात आहे? अभ्यास केंद्राकडून ओजीटी साठी संस्थेला द्यायची विनंती पत्र. हा, मग प्रतीच्या इथं कुणाचं नाव येणार? संस्थेचं. बरोबर आहे? हा. बरोबर ना? हा. हा, आणि त्याच्यानंतर खाली तर सही शिक्का कुणाचा आहे बघा बरं? अभ्यास केंद्र समन्वयकचा. बरोबर, त्यांच्याशी कॉलेजमध्ये आहेत ना सर ते. हो, त्यांच्याकडे ते झालं. हा. परंतु ज्यावेळी जे संस्था आहे ना, आपण ज्या संस्थेला ते त्यांनी संधी दिली आपणाला, आपण जिथं काम करणार आहे, ते म्हणतात ते तुमच्या कॉलेज जे केंद्र आहेत त्यांच्या नम्रता, तुझा माईक बंद करा. मग ते तुम्हाला संधी केंद्राच्या नावे द्यायची की विद्यापीठाच्या नावे द्यायची असे म्हणतात. बरं, हे बघा इथं काय लिहिलंय आता? हे दुसरा स्वीकार केल्यानंतर ना, म्हणजे ऍक्सेप्ट केला पाहिजे तुम्ही आमच्याकडे काम करायला, हो की नाही? हा, मग आता इथं काय लिहिलेलं आहे? प्रती काय? हा, पहिलं कंसात वाक्य वाचा बरं काय? आपण अभ्यास केंद्राला त्यांचे स्वीकृत पत्र द्यावे. हा, म्हणजे कुणाला पत्र द्यायचंय? मग आमच्या त्या अभ्यास केंद्राला येणार. हा, मग ते कॉलेज माननीय प्रती. आता यांना बघा कसं असते, आपण एखादं पत्र, मी तुम्हाला पत्र लिहिलं, शहाजी नाव आहे तुमचं, हो बरोबर आहे? मी पत्त्यात नाव काय टाकणार? तुमचं नाव टाकणार, शहाजीला, शहाजीचं, बरोबर? आणि तुम्ही ज्यावेळी मला परत तू रिप्लाय करताय त्यावेळी कुणाला पत्राला रिप्लाय करता? पुढच्या व्यक्तीला. म्हणजे मलाच ना, मुफीदनं जर तुम्हाला पत्र लिहिलं असेल तर मुफीदला रिप्लाय करतो ना, बरोबर की नाही? हो, मग आता आपल्या अभ्यास केंद्रात येणार मग प्रतिमध्ये. हा, कारण पत्र कुणी दिलंय? पहिलं अभ्यास केंद्राने दिलंय, अभ्यास केंद्र समन्वयकांनी दिलंय. साधं लॉजिक लावायचं. मी तेच सांगितलं होतं, ते म्हणले जरा आणखीन आता कन्फर्म करून घ्या, अवसर दिले म्हणले नमुना. त्यांना समजावून सांगा, तुम्ही आता जे आपण उदाहरण दिले तसं उदाहरण द्या त्यांना व्यवस्थित. ओके ओके, चालेल. थँक्यू सर. ओके. चला नेक्स्ट. नमस्कार सर. नमस्कार सर. एक मिनिट. आता शालनसाठी बोला तुम्ही. सर नमस्कार. मी माध्यमिक शिक्षिका आहे. बर. मी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे, म्हणजे शासनातर्फे आलेलं NEP-चं. बर. 3 दिवसाचं क्षमता वृद्धी. बर. माध्यमिक 9 ते 12 साठीच. त्याचं मी सगळं मला जे समजलं त्याचा अहवाल करून दिला तर चालेल का? सगळं नाही का? जॉब ट्रेनिंग नाही, ट्रेनिंग आहे फक्त. जॉबचं ट्रेनिंग नाही, जॉबवर मिळालेलं ट्रेनिंग. बरोबर आहे? तुम्ही शाळेत जॉब करत असाल तर तिथनं घ्या. हा, बर.
ठीक आहे. ओके सर, थँक्यू. अनिता बोला. हा सर, मी ऑन ऑफ ट्रेनिंग मध्ये शाळेमध्ये 2-3 उपक्रम घेतले होते. एक कार्यानुभव अंतर्गत असंच प्रशिक्षण टाईप मध्ये घेतलेलं होतं. म्हणजे मग मुख्याध्यापक किंवा जे आपले त्या विभाग प्रमुख असतात त्यांच्या अंडर काम करूनच घेतलेले होते. मग त्याच्या आधारे बनवलं तरी चालतंय का? बनवा. मग त्याच्यामध्ये 2-3 म्हणजे हे होते, सब्जेक्ट होते. कार्यानुभव अंतर्गत एक होता, मराठी राजभाषा दिनानिमित्त एक होता आणि शिक्षक दिनानिमित्त एक होता. मग ह्यापैकी एक शिक्षक म्हणून काम करताय ना तिथं आता? हो 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 हो. हा, मग ते तिथं तुम्हाला जे काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्याबद्दल लिहा. हे जे तुम्ही सांगताय आता ते सगळं तुम्ही शिकलेली कौशल्य आहेत. कुठले काही गोष्टी जबाबदारी तुम्हाला मिळाल्या त्या हिशोबाने त्याचं वर्णन करा त्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये कार्यानुभव अंतर्गत आहे त्यामध्ये मी त्यांना सहकार्य वगैरे केलं होतं. लिहा ना तुम्ही, ते सगळं लिहा. हे बघा कसं आहे बघा, मुद्दा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात आहे, सगळ्या लोकांनी, की तुम्ही खूप लोक आहेत, म्हणजे जवळपास आपण 400 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. आता तुम्ही जॉईन आहात जवळपास 49 जण, म्हणजे जवळपास 52 जण होते मगाशी तरी. काही जण मध्ये निघून गेले, तरी 49 जण आता दिसत आहेत. हे 50 जण जे आहेत ना, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार. बरोबर आहे. तर ती वेगवेगळी क्षेत्र असतील, त्याची वेगवेगळी कामं असतील. बरोबर आहे. वेगवेगळे तिथे लोक असतील. म्हणजे समजा एखादं जर लायब्ररीमध्ये गेला तर तिथे लायब्ररीयन असतो. कोणी शाळेमध्ये गेला तर मुख्याध्यापक असतो. बरोबर आहे. कोणी कारखान्यात गेला तर मॅनेजर असतो. बँकेत गेला तर तिथं फक्त मॅनेजर नसतो, बँक मॅनेजर असतो. बरोबर आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे असतील. मग असं तुम्ही प्रत्येक व्हेरिएशन साठी जर म्हणजे माझ्याकडनं त्याचं म्हणजे माझ्याकडनं त्याबद्दल म्हणजे तिथं ऍक्च्युअली तुम्ही काम करताना जे करायचं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या सूचना म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल सांगू नाही शकणार. हे लक्षात. तर तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल लिहायला हवं. समजून घेऊन तिथल्या लोकेशनला तुम्हाला ते जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. तर तुम्ही त्याच्याबद्दल लिहा. तुम्हाला ती कौशल्य मिळत आहेत ना, तुम्हाला जे वाटतंय ज्यातनं आपल्याला हे कौशल्य मिळालंय त्याबद्दल प्राप्त कौशल्यामध्ये लिहा. अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाबद्दल अनुभवासाठी जे चॅप्टर म्हणून चॅप्टरायझेशन करून दिले की नाही त्यामध्ये लिहा. ते अशा पद्धतीने लिहा. चालेल सर, चालेल. थँक्यू. नमस्ते सर. हॅलो. बोला. बोला. समजा आपल्याला एखाद्या शैक्षणिक संस्थेवर संधी मिळाली, तेव्हा आपणाला जर शिकवण्याची संधी मिळाली तेव्हा आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना वगैरे कशी करणे, ही प्रस्तावना स्किल जर आपल्याला माहिती नसेल तेव्हा त्यांच्या शिक्षकांचं बघून जर ते आपण आत्मसात केलं, त्या अनुभवामध्ये आपण लिहिलं, त्याचबरोबर जर आपण एखादे त्यांची जी कागदपत्र असतात, हजेरी पत्रक असेल, शिक्षकांचे हजेरी पत्रक असेल, नंतर किरकोळ रजा अर्ज असतो, त्या जे डॉक्युमेंट आहेत त्याविषयी जी माहिती मिळेल ते आपण देऊ शकतो का? बरोबर आहे. अगदी बरोबर. ओके, चालेल. थँक्यू सर. ओके. म्हणजे आता समजा एखादं कोणीतरी कारखान्यात गेला, बँकेत गेला, बाबा इथं मी इकडे येतोय, माझी उपस्थिती या रजिस्टर मध्ये नोंदवली जाते. किंवा समजा एखाद्यानं काय केलं की कुठल्या तरी गोडाऊन मध्ये कामाला गेला, समजा उदाहरण घेऊ आपण, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल काय की गोडाऊन मध्ये गेला. गोडाऊन मध्ये काय की स्टॉक, आलेला स्टॉक त्याची नोंद असते, गेलेला स्टॉकची नोंद असते, काही पत्रव्यवहार आहेत त्याच्यासाठी वेगळं रजिस्टर असतं, कोण गोडाऊन मध्ये आलं त्याचं रजिस्टर असतं, कोण किती वाजता आलं आणि किती वाजता बाहेर गेले त्याचं रजिस्टर असतं. अशा वेगवेगळ्या नोंदी असतात, ते पण लिहा ना. ह्या गोष्टी तुम्हाला माहित होतात त्यामुळं. बोला. आणि कुणाला काही शंका आहे? बोला. गुगल टॅब फोटो कोणते घ्यायचे? काय गुगल टॅब फोटो म्हटला ना तुम्ही प्रोजेक्ट. सर तुम्हाला एक फोटो पाठवलाय व्हॉट्सअपला बर गुगल टॅगचा, तो जरा चेक करता का? मी बाकीच्यांना पण दाखवू शकता. बर. तर पहिल्यांदा त्याची शंका समजून घेऊ आपण, त्यांना ते तसं ती शंका आहे का विचारू. बोला नम्रता. सर गुगल टॅब फोटो म्हणजे नक्की कोणते घ्यायचे असं म्हटलं. बर. म्हणजे आम्ही जॉब करतो. येस सर, मी गुगल टॅगचा पाठवलाय फोटो, बघा तुमच्या व्हॉट्सअपला, जरा दाखवाल तर त्यांना समजून जाईल. एक सेकंड. नम्रता बोला, तुम्ही अजून परत काहीतरी विचारत होता. म्हणजे आम्ही जिथे जॉब करतो तिथले घ्यायचे की काय म्हटलं.
बरं, म्हणजे फोटो कसा घ्यायचा हा प्रश्न नाहीये तुमचा. फोटो कुठल्या विषयाचा घ्यायचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा सब्जेक्ट हा काय, कशाचा फोटो काढायचा, हो की नाही? हा कसा बरोबर. काढायचा तो प्रश्न नाही, है ना? हा बघा, आपण ज्यावेळी पहिल्यांदा पण हे केलं होतं, म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एखाद्या फक्त तुम्ही काय केलं, की एखाद्या वर्गात कोणीतरी वर्गात शिकवतंय आणि ते फक्त वर्गाचे फोटो त्यांनी काढले. तर हा तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पुरावा होतो का? नाही सर. मग तुम्ही काय करू शकता, एक शाळेचा फोटो काढू शकता. हा, शाळेजवळ तुम्ही उभे आहात म्हणून कुणाकडनं तरी तो फोटो काढून घेऊ शकता गुगल टॅगचा. म्हणजे तुम्ही त्या शाळेत जाता हे सिद्ध होतं. हा, तुम्ही वर्गात शिकवता तर शिकवताना एक फोटो काढू शकता. हा, तुम्ही शिकवता मागच्या बाजूने फोटो काढलं, वर्गात समोर मुलं बसलेत तर तो एक फोटो पुरावा होतो. हा, ठीक आहे. आता काही वेळा कसं असतं, म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे काही सेमिनार वगैरे होतात ना, त्याचे गुगल टॅग फोटो काढले जातात. म्हणजे ठराविक वेळी ठराविक दिवशी हा सेमिनार पार पडलाय हे त्यातनं सिद्ध होतं, म्हणून ते काढायचे असतात. ठीक आहे. हा सर, मी आता शिवसमर्थमध्ये जॉबला आहे. तर मी म्हणजे हा संस्थेचा फोटो आणि जिथे काम म्हणजे ज्या PC वर काम करते तिथला फोटो वगैरे असं टाकू शकते ना? तुम्ही स्वतः तिथं काम करताना त्याच्यावर हो हो हो. असं कसं काढा. हा चालेल सर. हॅलो सर. बोला. हा बोला. हा, ते तुम्ही अटेंडन्स शीट दिले ना, हजेरी पत्रक. हा, त्यामध्ये ना वार, डेट, परत टाइम आणि वेळ ते दिलंय, परत कामाचे तास दिलेत, कामाचा तपशील दिलाय, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असं दिलंय. मग तिथं कामाचा तपशील आहे ना, मी शैक्षणिक संस्थेत कार्य केलेलं आहे, म्हणजे मी शिकवलंय. मग तिथं कामाचा तपशील आहे, तिथं त्या सरांनी लिहायला पाहिजे. तुम्ही लिहायचा. तुम्ही लिहायचा. जो हजेरीतलं काम आहे ना, हजेरीवरचं वरती लिहिलेलं आहे. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हा, हा, दिसतंय का तुम्हाला? हो दिसतंय. हजेरी पत्रक दिसतंय. अच्छा, ठीक आहे. दिसतंय. हा, तर त्याच्यामध्ये बघा, ते जो पहिल्या कामाचा तपशील आहे ना, इथे तुम्ही लिहायचा. हा, मी असं म्हणजे हे काम केलं आणि सही केलं. हा, म्हणजे त्याच्यात हे सही करूपर्यंत तुम्ही कशाची कबुली देताय, काय कबुली देताय, की आज सोमवार, तारीख अमुक अमुक, हा, वेळ अमुक ते अमुक, हा, आणि 2 तास. ठीक आहे. आणि मी या विद्यार्थ्यांना हा धडा शिकवला, किंवा मी या लायब्ररीत इतकी पुस्तकं लावली, किंवा मी हा स्टॉक आलेला त्याची नोंद केली. हा, मग सही केली, मी असं काम केले. ठीक आहे. हा, आणि मग शेवटी काय होणार, नंतर ज्यावेळी हे सगळं काम तुमचं संपेल त्यावेळी काय होणार, जे तुमचे तिथं सुपरवायझर आहेत, मार्गदर्शक आहेत त्या संस्थेमध्ये, ते तुमच्या कामाबद्दल एक जनरल तिथे लिहिणार की बाबा या विद्यार्थ्याला आम्ही इथं काम केलं, अशा अशा पद्धतीनं त्यांनी इथं काम केलेलं आहे. हा, आणि मग नंतर पुढच्या खाली निरीक्षण आणि शेरा काय, बाबा चांगलं काम करतो, हा, चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे, ही कौशल्य त्यांनी शिकलेली आहेत, काम उत्तम आहे. हा, किंवा काहीच काम करत नाही, नुसते येऊन गेले, काही शिकलेले नाहीयेत, हा, यांचं काम अतिउत्तम आहे, दुर्लक्ष करतात. ह्याच्यामध्ये काय जे असेल ते शेरा ते देतील आणि सही करतील. बरोबर. हो, थँक्यू. मी काय केलंय, तुम्ही सांगितलं ना त्याच वेळेस गेल्या महिन्यात केले. मग मी ते गुगल टॅग फोटो काढले नाहीत, फक्त साधे मोबाईल मध्ये शिकवताना मुलांना सरांना बाहेरून काढायला सांगितलेत. तसं चालतील ना ते लावले तर? लावा. आता मग ते काय करायचं, लावा. अजून एक 2-3 तास काम करा आणि हजेरी लावा त्याच्यामध्ये, आणि त्यावेळी ते फोटो लावा त्यावेळेचे. ओके, बरं. हॅलो सर. आणखीन सर, काय स्वाक्षरीमध्ये विद्यार्थ्याची म्हणजे आपली येणार का शाळेतल्या विद्यार्थ्याची सही? विद्यार्थी म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला तेच सांगितलं ना आता काम आपण हे इंटर्नशिप. नाही म्हणजे ते पुढले वर्गावर शिकवाय गेले तिथले विद्यार्थी काय असं ते शाळेमध्ये शिकायला जाल तिथं शाळेची स्वतःची हजेरी वही असते, त्यात ते विद्यार्थ्यांची होईल हजेरी. ओके ओके, थँक्यू सर. आणखीन सर, आता तिथं मी काम केले ना, मग लेक्चर घेतलं
वेगवेगळ्या वर्गांवर. मग त्या ज्या विषय शिक्षकांच्या सह्या त्या कुठं घ्यायच्या? काय एखाद्या पेजवर नाव टाक विषय शिक्षकांच्या सह्याने यामध्ये ते जे काही असतील ते लिहायचं. तुम्हाला जो मार्गदर्शक आहे ना, मुख्याध्यापक असतील हा किंवा तिथले टीचिंग इन्चार्ज असतील त्यांचा इथं शेरा घ्यायचा स्वाक्षरी लिहिलेला संस्थेतील मार्गदर्शक. हा म्हणजे सगळीकडे तिथं फक्त मुख्याध्यापकांच्याच सह्या घ्यायच्या. ठीक आहे. ओके. तेव्हा तुम्ही हा दुसरे आणि कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर मुखपृष्ठावर नेमकं काय यायला पाहिजे? काय असतं मुखपृष्ठावर? ऑन जॉब ट्रेनिंगचं येणार आणि त्याच्या रिलेटेड आम्ही काय घेतले ते सगळं येणार काय असं विचारायला. आपण मग दिलं की नाही फॉर्मॅट ते पाहिलं का तुम्ही? बघितलं. हा ठीक आहे. काय लिहिलं? एक मिनिट यांची शंका तिथं जे कॉलम दिलेत ना दिसतात का आता? एवढे कॉलम भरायचे, एवढीच माहिती भरायची. ठीक आहे. काय काम करतात ते लिहिण्याची आवश्यकता नाही. एकच ठीक आहे सर. हा तुम्ही तिथं काय काम करता, कुठल्या पदावर करता हे काही कव्हर पेजवर नसतं. तिथं फक्त तुमची माहिती, कुठं काम केलं त्याची माहिती. हा आता कुणाला प्रश्न होता त्यांनी हा सर नमस्ते. बोला. आपण तुम्ही जे सगळे फॉर्मॅट दिलेत का नाही आपल्याला पीडीएफ मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगचे, त्या फॉर्मॅट मधली माहिती ही आपण हँड रायटिंग करू शकतो का? हँड रायटिंग फॉर्मॅट मधली फॉर्मॅट आपला पीडीएफ काढल्यानंतर त्याच्यामधली माहिती जी आहे टाईप करायचं म्हटले ना. 30 पानं ऐका ना मी काय म्हणतोय. 30 पानं तुम्हाला टाईप करायला सांगितलीत त्यांनी. हो ते करतोय, प्रश्नच नाही. मग आणि 4 पानं टाईपच करा ना, म्हणजे तुमचं ते व्यवस्थित दिसेल. आम्हाला काय वाटलं तुम्ही जे फॉर्मॅट दिले ना त्या फॉर्मॅट मध्ये राहिलेली माहिती आपली मुद्दा एक लक्षात घ्या. फॉर्म आणि फॉर्मॅट ह्याच्यात फरक असतो. बरोबर आहे. फॉर्म अर्ज, फॉर्मॅट म्हणजे नमुना. बरोबर आहे. फॉर्म म्हणजे काय, अर्ज म्हणजे काय, त्याच्यातच भरा काय आणि लिहून असं असतं. बरोबर. नमुन्यामध्ये काय असतं, या पद्धतीचं तुम्ही तयार करा आणि जमा करा अशा अर्थाने. ठीक आहे. हा मग त्या हिशोबाने फॉर्मॅटचा वापर हा तुम्ही तो टाईप करून बनवण्यासाठी. ठीक आहे. ओके थँक्यू. अजून कुणाला काही शंका आहे? तर हे फॉर्मॅट आहे. फॉर्मॅटला तुम्ही नमुना म्हणून घ्या. नमुना दाखल दिलेला आहे तुम्हाला, ते त्या हिशोबाने तुम्ही बनवा. टाईप 7 पानं घ्यायची. हा बोला. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. हा सर, हे 60 तासांचं म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग दाखवायचंय ना. 60 तासांचं मग ते दुसऱ्या सेमिस्टर मध्ये मग म्हणजे कोणत्या महिन्यातलं दाखवलं पाहिजे? हे तारखा कुठल्या महिन्यात लिहायला पाहिजे? चालू करा आणि पूर्ण करून टाका. जानेवारी पासून चालते ना, म्हणजे डेट आल्या तर? नाही तुम्ही केलंय का त्यावेळी? हा केलंय ना, शाळेवरती केलंय, पाठीमागच्या वर्षी पण केलेलं आहे. नाही मग तुम्ही जरा आत्ताच्या तारखांचं हे करा, कारण तुम्हाला गुगल टॅग फोटो पण काढायचा आहे. बरोबर आहे. आता त्यांनी प्रश्न तो विचारला की नाही, त्यांना पण मी तेच सांगितलंय. ते आधीचे थोडे घ्या आणि आता गुगल टॅगचे फोटो काढतात 4 दिवसाचे थोडे घ्या, असं करा. तो रिपोर्ट बनवा. हा चालेल. अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो सर. फोटो जे सर लावायचे ते फोटो त्या इन्सिडेंटला ते फोटो तिथे लावायचे की सगळे परिशिष्ट मध्ये वगैरे आले पाहिजेत फोटो? परिशिष्ट मध्ये लावा शेवटी. म्हणजे सगळे एकत्र लावायला पाहिजेत का? तुम्हाला हवं असेल तर आतमध्ये पण लावा. तुम्हाला तेवढं जर स्किल तुमच्याकडे असेल, तुम्हाला तसं एडिटिंग जमत असेल, किंवा तुम्ही ज्या सायबर कॅफे वाल्याकडे जाऊन टाईप करणार आहे त्याला ते येत असेल तर तुम्ही लावा तसं. जर त्याला पण येत नसेल, तुम्हाला पण येत नसेल तर मी तिथं लावा म्हटलं तर काय उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे. म्हणजे मग ते शेवटीच सगळे एकत्र केले तरी चालतील? ते तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. येते लक्षात. त्यातली समजा म्हटलं की नाही असं लावा, आणि जर एखाद्याला तो एखादा कुणाकडे जर गेला आणि त्याला ती स्किल येत नसेल तर त्याला ते जमणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने हवं तसं लावा. तर परिशिष्टामध्ये पण काही फोटो लावा. ओके सर. हाय सर. हा बोला.
सर ऑन जॉब ट्रेनिंगचा जो अहवाल आहे तो इंग्लिश मध्ये टायपिंग केला तर चालतोय काय? सगळा अहवाल इंग्लिश मध्ये लिहिला, एक कव्हर पेज वगैरे तरी काय हरकत नाही. आता त्याच्यासाठी नमुना माझ्याकडे मला बनवायला परत वेळ लागेल. ठीक आहे. हा सर. हा, तर तुम्ही स्वतः इंग्लिश ट्रान्सलेशन करा, त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते सगळ्याचं. हा सर. चालेल ना? हा सर. ओके. हॅलो सर. हा बोला. सर आता म्हणजे सकाळच्या शाळा चालू आहेत, तर आम्ही एखादा योगा ट्रेनिंग वगैरे असं जर विषय निवडला तर चालेल ना? कशात? योगा शिकवणे किंवा प्रकार शिकवणे. मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. तुम्ही लोक काय कराल, प्रत्येकजण हा विषय निवडला का, हा विषय निवडू का असं विचारताय. हे बघा, रिसर्च प्रोजेक्ट हा वेगळा भाग असतो किंवा एखादा प्रोजेक्ट हा वेगळा भाग असतो, आणि ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्ही विषय नाही निवडत, तुम्ही काम निवडता. आपण काम करतोय, काम निवडणार, हे काम मी निवडू का असं विचारायला हवं. काम निवडू का? बरोबर. त्याच्याने काय होईल, तुम्हाला लक्षात येईल. कारण कसं होईल, हा विषय निवडला तर मग मगाशी एक जण म्हटले की या शाळेच्या विद्यार्थ्यांचे अनुभव वगैरे असं ते होऊन जात. काम म्हणजे आमच्या इथल्या सरांशी मी बोलले, तर सर म्हटले आता सकाळच्या शाळेत तर तुम्ही काय करू शकताय. मग मी म्हटलं सकाळच्या शाळेत तर आम्ही मुलांच्या आरोग्यासाठी योगा वगैरे असं काहीतरी प्लॅन करू शकतोय. बरं, ठीक आहे, ते घ्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्हाला त्याबद्दल स्वातंत्र्य आहे. म्हणजे जर तुम्ही नोकरीवरच आहात, तुम्हाला जाऊन दुसरीकडे काम करता येत नसेल तर तुम्ही जिथं आहात तिथलं काम करून द्या. ठीक आहे, चालेल. आणि सर म्हणजे आपल्याकडे जे आहे की आपण विषयाची ओळख वगैरे, म्हणजे आता माझ्याकडे एक मी DSMचा एक प्रोजेक्ट केलेला आहे 50 पेजेसचा. प्रोजेक्ट बघा, ते कशाचा प्रोजेक्ट आहे? जे काय तेच, आणि ते काम मी केलेलं आहे. नाही, मला पूर्ण नाव सांगा. नाही, आपण चर्चा करू, कारण सगळ्यांना पण माहिती होईल. मला सांगा नेमकं काय प्रोजेक्ट होता, तो टायटल सांगा त्याचं. माझा असा विषय होता, तो कृती संशोधन म्हणून विषय असतो तो. जोरात माझा असा विषय होता की कृती संशोधन म्हणून ते काम असतं DSM मध्ये. तर मग त्यासाठी मुलांना येणाऱ्या शाळेमध्ये येणाऱ्या सहलीसाठी येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना. हा, म्हणजे हा संशोधनाचा विषय झाला की संशोधनाचा विषय झाला तो. बरोबर आहे. आपण संशोधन आता करत नाहीये. पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला सगळ्यांना 2 प्रोजेक्ट आहेत 4-4 क्रेडिटचे. काय त्यावेळी आपण संशोधन पद्धतीच्या याच्यावर बोलू. आता पण काम ऑन जॉब ट्रेनिंग, जॉब बद्दल बोलतो. त्याचे जे ग्रुप आहे ना, 3 पेजेस करायचे म्हणले तर कसं 30 ते 40 तेवढे होऊ शकते. तुम्ही तुमच्या संस्थेची नावं लिहाल, तुम्ही त्याच्यामध्ये त्या सगळ्या कौशल्य तुम्हाला आलेले अनुभव वगैरे ते सगळं दिलेलं आहे मी. चालेल, म्हणजे 30 पेजेस होऊ शकते. पण 50 पेजेस म्हटलं तर सर म्हणजे त्यात मग परत डीपली लिहून असं प्रकरण वाईज करावं लागतं. मी काय म्हंटल, म्हणून सांगायला लागलो. मी पहिल्यांदा पण म्हणतो, तुम्ही ज्या विषय म्हणत होता त्याला विषय म्हणत होता, त्याला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणा. ते कामाच्या संदर्भात आहे. ते जसं तुम्ही एखादं संशोधन विषयामध्ये जेवढं आपण लिहू शकतो तेवढं त्यात होत नाहीये, म्हणून त्याची मर्यादा पण आपण 30 ते 40 पेजेस दिलेली आहे. ओके, काय असायला पाहिजे हे पण आपण मुद्दे दिलेले आहेत. ना तुम्ही ते मार्गदर्शक सूचना वाचले सर. ते सुरुवातीचं जे प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र वगैरे झाले ते तुम्हाला काय लिहायचं त्याच्यासाठी मदत नाही करत. ते मला मदत काय करणार, हे जे आहे ना, हे जे मी दिलंय, हा बघा, हा जो पॉइंट आहे आकडा, पुढील प्रमाणे असं, हे तुम्हाला महत्वाचं आहे तुमच्यासाठी लिहिण्यासाठी. जे 30-40 पानं आहेत ते या सगळ्या हे जे 7-8 मुद्दे आहेत ना, त्याच्यातून ते तयार होणार आहे. ओके, मी प्रत्येकाला विस्तारित स्वरूपात उत्तर देतोय की बाकीच्यांना पण ते त्या गोष्टी लक्षात याव्यात. तर तुमच्या अजून काही शंका असतील तर विचारा. आपण जवळपास आता 1 तास झाला आपण चर्चा करतो. हाय सर, अजून काही शंका असतील तर विचारा. सर पूर्ण इंग्लिश मध्ये भेटतील काय सर्टिफिकेट प्रमाणपत्र येते?
त्याच्यासाठी आता मी वाक्य तुम्हालाच उत्तर दिलेलं होतं. काय बोललो होतो? म्हणजे सर सर्टिफिकेट करता येईल मग प्रतिज्ञापत्र. का म्हणजे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाही करता येणार? म्हणजे फॉर्मॅट तुमच्यासारखा होणार नाही थोडाफार. कसं राहणार नाही? काय होईल त्यात? काय फरक पडेल? सांगा बरं, काय फरक पडेल? फरक म्हणजे सर सर्टिफिकेट कसं शॉर्ट मध्ये येणार. म्हणजे असा कोर्स कम्प्लिटेड असा म्हणजे बोला ना. हे सर्टिफिकेट आहे. काय येणार आहे? त्यातली माहिती सेमच, फक्त शब्द वेगवेगळे वापरणार एवढंच आहे त्याच्यामध्ये. इट इज टू सर्टिफाय दॅट हा विद्यार्थी आहे, PRN नंबर, सीट नंबर, ही इज अ स्टुडंट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन शिवाजी फॉर द MA हिस्ट्री डिग्री फॉर दिस ऑन जॉब ट्रेनिंग फ्रॉम दिस टू दिस या काळामध्ये झालं. तुम्हाला तसं नाही शक्य झालं तर हे वापरा, काय प्रॉब्लेम. आपलं सगळं इंग्लिश मध्ये लिहिणार तर हे वरचं मराठीत असतं बरोबर. हा सर तेच म्हणून याचं ट्रान्सलेशन करून घ्या. ठीक आहे. हॅलो सर, बोला बोला. आता जे इंग्लिश मधून सांगितलं ना सर्टिफिकेट वगैरे, तर त्याचा त्यांच्यासाठी फोटो आपण काढतो. मराठीत नाही गुगल लेन्सला टाकलं ना, गुगल लेन्सला भाषांतर केलं ना, तर तुम्हाला ते इंग्लिश मध्ये आहे असं तुम्हाला ते सर्टिफिकेट येईल इंग्लिश मध्ये. ठीक आहे, त्यांच्यासाठी ती उपयुक्त सूचना आहे. तशा पद्धतीने बघा तुम्ही. सोप्या पद्धतीने गुगल लेन्सला तुम्ही मराठी इंग्लिश टू मराठी करू शकता. चला नेक्स्ट, अजून कुणाला काही शंका आहे? बरं, आता नेहमीचेच 5-6 जण प्रश्न विचारतात. तुमच्यापैकी अजून कुणाला काही शंका असतील तर बोला. हॅलो सर. हा स्नेहल बोला. हा सर, ते फ्रंट पेज मध्ये अभ्यास केंद्र समन्वयकाचे नाव, त्याच्यामध्ये कोणाचं नाव लिहायचं सर? अभ्यास केंद्र समन्वयकाचे. तुम्ही मेसेज केलता का मला? नाही. बरं, मला अजून कोणीतरी तसाच मेसेज केला होता की इथं कुणाचं नाव लिहायचं. अभ्यास केंद्र समन्वयक असतात बरोबर. तुमचं कुठलं कॉलेज आहे? माझं शहाजी कॉलेज. बरं, गावडे सर आहेत ना तिथं? हा. त्यांच्याकडे तुम्ही सहीसाठी वगैरे जाता की नाही? गावडे सरांच्याकडे. ते तिथले अभ्यास केंद्र समन्वयक आहेत. त्यांना म्हणायचं स्टडी सेंटर कोऑर्डिनेटर. ठीक आहे. सगळे अर्ज वगैरे असतात ते त्यांच्या सहीने इकडे पुढे येतात गावडे सरांच्या. त्यामुळे गावडे सर हे तुमचे अभ्यास केंद्र समन्वयक, त्यांचं नाव तिथे लिहायचं. ठीक आहे. चालेल. थँक्यू. आता ही गोष्ट पण सगळ्यांना पण लक्षात आली असते. चला नेक्स्ट. काही सूचना असतील तर विचारा लवकर. हॅलो सर. बोला. ह्याचा म्हणजे आता आलेल्या सब्जेक्ट व्यतिरिक्त माझी एक शंका होती की जे तुम्ही आता हे टाकलं सेमिस्टर म्हणजे असाइनमेंट टाकलेली, त्याच्यातली आम्हाला ह्याच्याकडून सेंटरकडून 1-2 पुस्तकं उपलब्ध नाही आहेत, तर आम्हाला PDF टाकली तर चालेल? PDF आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये दिली आहे. सेकंड सेमिस्टरची एकच सेकंड. फर्स्ट सेमिस्टर होती सर. नाही, तुम्ही ग्रुप मध्ये बघितलं नाही मग आत्ताचे मेसेज. एक मिनिट, फोन घेतोय. हॅलो. हा बोल. काय नाही सर, नाही तू आलीस तर बरं होईल. चाल. हो. हॅलो, येतोय आवाज? हो येतोय. हा,
तर मी जे मला म्हणतो पुस्तकची पीडीएफ असं म्हणते सर, बुकची मी पीडीएफ. पुस्तकांच्याच पीडीएफ बद्दल बोलतो. आपल्या ग्रुपवर मी दिलेले आहेत. ज्यावेळी आपला ग्रुप कधी जानेवारी महिन्यात तुमचं ज्यावेळी हा अभ्यासक्रम चालू झाला ना, त्यावेळी मी ग्रुपच्या पीडीएफ तिथे टाकलेल्या होत्या. बघितल्या होत्या का तुम्ही? हो हो आता बघा 2 मार्चला परत मी टाकलेले आहेत. हो बघितली. आणि आता परत तुम्ही म्हणता म्हणून परत एकदा ग्रुपवरती टाकते. ठीक आहे, आहेत पीडीएफ सगळ्या दिसल्या का बघा बरं. हो दिसल्या. हा ठीक आहे. आता मग तो पीडीएफचा विषय संपला पुस्तकांचा. पुस्तक अवेलेबल आहेत सगळे तुमच्या. ठीक हो आहे, सर. चला नेक्स्ट. सोनाली पवार, तुमची काय शंका आहे काय? हात वर केलाय. बोला, अजून कुणाची काय शंका आहे? हॅलो सर. हा बोला. हा सर, माझी पण आता आपला जो विषय चालू आहे ना त्याच्या व्यतिरिक्त एक शंका आहे. क्वेश्चन पेपर विषयी जर शंका आहे. काय शंका आहे? सर मागच्या वेळेस मोठा क्वेश्चन आला होता. ब्रिटिश तो एक पेपर आहे ना, त्याला तैनाती फौजेविषयी 20 मार्काचा सर क्वेश्चन. कुठला पेपरला? ब्रिटिश आहे ना आपला. ऍक्च्युली मी तो पेपर दिलेला नाहीये. बर, क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे. बर. तर सर पुस्तकांमध्ये आता जे युनिव्हर्सिटीचे जे पुस्तक आहेत ना, तर त्याच्यामध्ये ते तैनाती फौजेबद्दल असं 20 मार्काला लिहिता येईल असं काहीच दिलेलंच नाहीये त्याच्यात. बर, आलं लक्षात. त्यावेळी पण काही लोकांनी विचारलं की त्यांना मी शंका सांगितली की तैनाती फौजेचा करार आहे की नाही, तो हैदराबादच्या निजाम बरोबर झाला पहिल्यांदा, मग नंतर भाजप बरोबर झाला आणि भारतातल्या इतर राज्यातल्या राज्यकर्त्यांबरोबर झाला. बरोबर आहे. जर समजा त्या पुस्तकात कंटेंट नसेल, हा इंग्रजांनी निजाम संबंधाबद्दल माहिती असेल किंवा इंग्रज आणि पेशवे संबंधाच्या संदर्भात माहिती असेल तर ते होय सर. हे असंच वाचन करण्यासाठी बुक्स अवेलेबल होत नाहीत ना सर. मग त्यामुळं ते कौटिल्याचं पण एक आलं होतं अर्थशास्त्र. तुम्ही प्रश्न अर्थशास्त्राचा पण एक क्वेश्चन होता कौटिल्याचा. त्याच्याबद्दल पण एवढं डिटेल मध्ये नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यावर पण क्वेश्चन होता. तैनाती फौजेचा मुद्दा लक्षात आला का तुमच्या? मी काय सांगितलं? होय सर, लक्षात आलं. पण तेवढ्या मार्क म्हणजे तेवढं वाचन करायला पुस्तकं पाहिजेत ना सर. बघा, मुद्दा एक गोष्ट, तुम्हाला जे पुस्तक दिलं त्यात या गोष्टीबद्दल होती का माहिती असं मी विचारतोय. इंग्रजी संबंध नव्हते त्याच्यामध्ये होते, पण तैनाती फौजेबद्दल माहिती होतं ना. तेच सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, तैनाती फौज जो आहे ना तो ब्रिटिशांच्या पॉलिसीचा भाग आहे, धोरणाचा भाग आहे. बरोबर आहे. फरक कशाबद्दल आहे तर भारतातल्या ऐतदेशीय राज्यकर्त्यांच्या संदर्भातला आहे. बरोबर. कुणाबरोबर झालं तैनाती फौज? तर हैदराबादच्या निजामाबरोबर झालं, दुसरा बाजीराव पेशवा बरोबर झालं. बरोबर. आणि नवाबाबरोबर झालं, अवधच्या नवाब सोबत. बरोबर आहे. काय धोरण होतं की तैनाती फौज करायची आणि तिथलं राज्य नंतर ताब्यात घ्यायचं. तैनाती फौज असं हेडिंग लिहून त्याच्या खाली ही सगळी माहिती नसली काय तरी तुम्हाला जे दिलं होतं त्याच्यात 2-3 भाग उपगटक जे होते, इंग्रज संबंध, इंग्रज मराठी संबंध, यात या गोष्टी आलेल्या होत्या. त्याचा आधारे तुम्ही लिहायचं असतं. बरोबर आहे. परीक्षा ही पाठांतर नाहीये. परीक्षेमध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याच्या अनुसार उत्तर लिहायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इंग्रज मराठी संबंध शिकला तसंच त्यामध्ये एक भाग तैनाती फौजेचा पण येतो. ते फक्त म्हणजे कोणाकोणासोबत झाला, तैनाती फौज कोणाकोणाला दिली, हे जरी एवढं जरी लिहिलं असतं तर पुरेसं होतं काय? नाही, तैनाती फौज एक राजकारण आहे. ते त्याचे ते धोरण म्हणून लिहायला पाहिजे. माझा मुद्दा एवढाच आहे की म्हणजे आम्ही लिहू शकू अशा पद्धतीचे मोठे क्वेश्चन पाहिजेत ना. म्हणजे 20 मार्काचा क्वेश्चन म्हणजे 4 पान तरी आन्सर लिहायला पाहिजे. अहो खरं तुम्ही काय अपेक्षित करायला लागलाय माहिती काय की तैनाती फौजेसाठी समजा एक 200 शब्दांचं कंटेंट तुमच्या पुस्तकात दिलेलं असेल
म्हणून मी फक्त 200 शब्दात लिहिणार असं नाहीये. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला इंग्रज मराठी संबंध दिलेला आहे, दिलेला आहे आणि या गोष्टींचा तैनाती फौजेशी संबंध आहे. तर त्याच्या अनुसार ते एकत्र करून घ्यायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट आणि काय प्रश्न आहे? सर सर 19व्या शतकातील महाराष्ट्र हे पहिल्या सत्राला पण पुस्तक होतं आणि आत्ताच्या पण सत्राला आहे. तर याच्यामध्ये हॅलो असं नाहीये. हा तुम्ही असंच दिला पेपर पहिल्या सत्राला 1970 महाराष्ट्र असं पेपर दिलाय तुम्ही? हा दिलाय ना सर. पण काय नाव होतं पेपरचं? आता पण तुम्ही पुस्तकाचं नाव काय होतं सांगा मला. नाही ह्याच्यावर लिहिलंय सर सत्र व 1. तर तुम्ही त्याच्यात आता जे पाठवले ना PDF तर त्याच्यात पण भाग 17 साठी माझा प्रश्न ऐका ना. परत मी काय परत एकदा प्रश्न तुम्ही मागच्या वेळी 19व्या शतकातला महाराष्ट्र असा पेपर दिलाय का? सर दिले पण मला आता एक्झॅक्टली नाव नाही आठवत. सगळे दिले. सगळे पेपर दिलेत की नाही? मी विचारले तुम्हाला 19व्या शतकातला महाराष्ट्र असा पेपर दिलाय का तुम्ही मागच्या सत्रात? सॉरी सर नाही आठवत आता मला ते नाव नाही आठवत नेमकं. पण आता तुम्ही PDF टाकली ना सर तर त्यात मी पाहिलं. मुद्दा क्लिअर समजून घ्या. तुम्ही जर पहिल्यापासून आपलं जर ग्रुप मधल्या सूचना जर फॉलो करत असाल, लक्षात घेत असाल तर हा प्रश्न पडला नसता. तर मुद्दा काय की ते पहिल्या सेमिस्टरला पूर्वीच्या सिलेबसला पेपर होता आणि आता तुमच्या सिलेबसला तो नंतरच्या सिलेबसला आला. असं आपण पुस्तकं डिस्ट्रीब्युट करताना त्याच्याबरोबर याच्यामध्ये ज्या विषयांची यादी पाठवली त्यामध्ये प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख केलेला आहे. आता जी पुस्तक आहे त्याचीच पेपर तुम्हाला येणार, तेच तुमच्या वेळापत्रकात दिसतील. ठीक आहे, लक्षात. त्यामुळे मी जे काही सगळ्यांसाठी सूचना आहे जे मी सांगतो की नाही, आता हे 1 वर्ष झालं, पुढचे पण वर्ष आहेत. जे मी सांगतोय ते मी माहिती घेत चालत आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे? सर एक्झामचं टाइम टेबल जे पाठवले ते आता फिक्स अँड फायनलच आहे का? बरं, आता फायनलला फिक्स असं, फायनलला पर्यायी शब्द काय? फायनल म्हणजे फायनल. हो बरोबर ना? त्यात मला काही नाही वाटत त्याच्यात काही शंका आहे. तारखेमध्ये काही बदल नाही ना होणार? नाही बघा, फायनल आहे ना त्याच्यावर आता तर ते फायनल आहे. ठीक आहे. काय त्याच्यानंतर भविष्यात काय होईल तसं आपल्याला सांगता येत. ओके. मला वाटतं आता तुमचे ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भातल्या शंका बहुतेक संपलेल्या आहेत. अजून तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग संदर्भात शंका असतील तर विचारा. आपला आता बरंच जवळपास 1.25 तास झालेला आहे, आपली चर्चा चालू आहे का शंका कुणाला? ठीक आहे. तर आपण थांबूया. मला वाटतं तुम्हाला काही आता ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात शंका नाहीये, तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहिलात आणि आपल्या शंका विचारल्यात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभारी आहे. आपण या पद्धतीनं हे जे चर्चा करतोय, डिस्कशन सत्र जे चालवतो ते आपण पुढच्या मंगळवारी म्हणजे 19 तारखेला परत संध्याकाळी 4:30ला आपण आयोजित करू. त्यावेळी तुम्हाला काही अडचणीत असतील तर त्याबद्दल तुम्ही तिथं मला त्यावेळी विचारू शकता. तर आपण असं सामूहिकपणे हे करतोय, त्यामुळे वैयक्तिक मेसेज किंवा फोनच्या माध्यमातून चर्चा करण्यापेक्षा हे माध्यम मला जास्त सोयीचं वाटतं. तर आपण हे माध्यम शक्यतो सर्वांनी फॉलो करावं. तुम्ही सर्वजण या संपर्क सत्राला जॉईन झालात, मार्गदर्शन सत्राला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.